नमस्कार मित्रांनो, मी गणेश मनकर. मुंबई हायकोर्टाचा 26 एप्रिलला पेपर आहे आणि या पेपरला जाताना आपण कोणती कागदपत्र सोबत घेऊन गेली पाहिजे. जर ही कागदपत्र नसतील तर ते तुम्हाला परीक्षा केंद्रामध्ये अजिबातच प्रवेश देणार नाही. म्हणून आतापर्यंत तुम्ही केलेली मेहनत, तुम्ही केलेला अभ्यास हा सगळा वाया जाऊ शकतो. मग तसं तुमच्यासोबत होऊ नये म्हणूनच मी तुमच्यासाठी एक सेपरेट व्हिडिओच्या माध्यमातून सर्व काही गाईडलाईन्स, महत्त्वाच्या सूचना सांगणार आहे. म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे. ओके, परीक्षेला जाताना कोणती कागदपत्र सोबत जे आहेत तर ती घेऊन जायची आहेत. लक्षात घ्या, या मुंबई हायकोर्टा संदर्भात आपली महारिव्हिजन सिरीज चालू आहे मित्रांनो, आणि तीही युट्यूबला अगदी मोफत. मी तुम्हाला रिक्वेस्ट करेल की तुम्ही परीक्षेचा फॉर्म भरला असेल तर ही सिरीज नक्की बघा. आणि सिरीज बघितल्यानंतर 26 एप्रिलला तुम्ही स्वतःच जे आहे तर ते या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये मेसेज कराल की किती प्रश्न तुम्हाला आलेले होते. बरेच प्रश्न तुम्हाला याच्यात दिसतील. बघा, गणित बुद्धिमत्ता झालेले, मराठी झालेले, संगणक झालेले आहे. बघा, 23ला इंग्रजी, 24ला जीकेजीएस आणि 25ला चालू घडामोडी. हे जर तुम्ही व्यवस्थित करून गेले, शिपाई, लिपिक, ड्रायव्हर सगळ्या पदांसाठी अतिशय उपयुक्त असणार आहे. म्हणून तुम्ही आजच जे आहे तर ते आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. बघा, त्यांनी जे हॉल तिकीट आहे तर ते हॉल तिकीट मध्ये अनेक इन्स्ट्रक्शन जे आहेत तर ते दिलेले, सूचना जे आहेत तर ते दिलेले आहेत. मी तुम्हाला सोप्या भाषेत सांगतो की परीक्षा केंद्रात काय चालणार नाही. परीक्षा केंद्रात स्मार्ट वॉच, डिजिटल वॉच अशा कुठल्याही याला परमिशन नाही. पेपर ऑफलाईन असल्यामुळे ते मे बी तुमचं जे साधं घड्याळ आहे त्याला परमिशन देऊ शकतात. पण तरी माझं सजेशन राहील की काही तुम्हाला गरज नाही, काही इथं एवढं वेळेची गरज पडत नाही. लिपिकला शक्यतो पडते वेळेची गरज, तर तुम्ही साधे घड्याळ घेऊन जा. जर त्यांनी नकार दिला तर तुम्ही ते काढून ठेवा, साधे घड्याळ, कारण की ऑफलाईन पेपर असल्यामुळे साधं घड्याळ वगैरे ते इलिजिबल करतात कधी कधी. मोबाईल फोन तर ऑब्विसली लागत नाही. ब्लूटूथ प्रकरणे, कॅमेरा, पेजर खिशात जे आहे तर ते काहीच ठेवू नका. चावी वगैरे जी असते ना, तुमची चावी, गाडीची चावी, बॅग, या सगळ्या गोष्टी बाहेर ठेवाव्या लागतात. आणि याची थोडी व्यवस्थित काळजी घ्या. ते मेटल डिटेक्टरमुळे ते आत जे आहे तर ते काहीच घेऊन जाऊ देत नाही. उन्हाचे दिवस आहेत, गरम होतं, बऱ्याच ठिकाणी डायरेक्ट ऊन येतं खिडकीमध्ये. तर अशा वेळी लक्षात ठेवा, तुम्ही एक तुमची पाण्याची बॉटल सोबत ठेवा. पण ही पाण्याची बॉटल कशी असली पाहिजे माहितीये का? पारदर्शक. साधी जी आपली बिस्लरीची असते ना 20 वाली, तीच घेऊन जा. ती तुम्ही ती स्टीलची घेऊन जाणार तर ते तसं करू नका. एक नॉर्मल बिस्लरीची जी बॉटल आहे तर तीच घेऊन जा. ओके, साधी 10 रुपयाची, 15 रुपयाची जी बॉटल येते ना त्याच्यात तुम्ही पाणी भरून जे आहे तर ते घेऊन जा. जर याला परमिशन नाही दिली तर ते 100% तेच पाणी आणून देतील. ओके, कारण की उन्हाचे दिवस आहेत, काहींची ड्युटी याला म्हणजे काहींचा नंबर जो आहे ना तो खिडकीजवळ येऊन लागतो. आणि कधी कधी खिडकीजवळचा आवाज, खिडकीजवळची ऊन आणि धूळ अशा गोष्टी असतात. सोबत तुमच्यासोबत रुमाल पण असू द्या बरं का, रुमाल. कारण की काय तिथं फॅन चालू असेलच असं नाही, कारण की ते शाळा, कॉलेज इथे ठेवतात ते. कधी कधी तिथलं इन्फ्रास्ट्रक्चर एवढंही काही खास नसतं. तिथं शक्यतो रुमाल वगैरे व्यवस्थित पद्धतीने ठेवा. 2-3 रुमाल घेऊन जा, कारण की जास्त आला घाम तर ते काय तुम्हाला सीट नंबर वगैरे जे काही तर ते बदलून नाही देणार. तर या एक महत्वपूर्ण गोष्टी ज्या आहेत तर त्या होतात. एक्झाम सेंटरला जो तुम्हाला टाइम दिलेला आहे त्यांनी सांगितलेलं आहे की 10 पर्यंत या, समजा 9:30 पर्यंत या असं म्हटलेलं आहे. तर त्याच्या 15 मिनिटं अगोदरच तिथं राहायचं. लक्षात घ्या, 15 मिनिटं अगोदर उपस्थित राहणे बंधनकारक त्यांनी इथं केलेलं आहे. ओके, आणि उशिरा आल्यास अजिबातच एंट्री दिली जाणार नाही. काहीच कोणाचं ऐकून घेत नाही, म्हणून तुम्ही हे करायचं. दोन गोष्टी की ज्या व्यवस्थित घेऊन जायच्या आहेत. एक तर जे हॉल तिकीट आहे त्याची शक्यतो कलर प्रिंट काढा. कलर प्रिंट काढा. कलर, आता त्यांनी तसं म्हटलेलं नाही की कलरच काढा, परंतु आपण आपल्या याच्यासाठी एक कलर आणि वाटल्यास एक ब्लॅक अँड व्हाईट सोबत ठेवा एक्स्ट्रा साठी, की ते खराब झालं काय झालं तर ते तशा गोष्टी करू शकतात. एक ब्लॅक अँड व्हाईट जी आहे तर ती सोबत ठेवा आणि कलर जी आहे तर ती ओरिजिनल ठेवाच. ओके, त्याच्यानंतर तुमचं एक ओरिजिनल फोटो आयडेंटिटी हे ओरिजिनल पाहिजे बरं का. हे काही डुप्लिकेट वगैरे नको, किंवा तुम्ही म्हणाल मी डिजी लॉकर मध्ये दाखवतो, ते तसं नाही. ओरिजिनलच त्यांना हँड टू हँड पाहायचं असतं, हे लक्षात घ्या. तरच तुम्हाला प्रवेश जो आहे तर तो इथं दिला जाईल. या गोष्टीची तुम्ही काळजी घेतली पाहिजे. आता ओळखपत्रामध्ये कोणते कोणते ओळखपत्र चालेल बघा. पॅन कार्ड चालेल, मेन म्हणजे आधार कार्ड चालेल, ड्रायव्हिंग लायसन्स चालेल आणि मतदानाचं कार्ड चालेल. पण हे काय पाहिजे, ओरिजिनल पाहिजे बरं का. तिथं आधार कार्ड पण ओरिजिनल पाहिजे, पॅन कार्ड ओरिजिनल पाहिजे. मी शक्यतो सांगेल की 2 ओळखपत्र राहू द्या सोबत, 2 ओळखपत्र राहू द्या. ओके, आता ज्या खास करून हा महिलांचा प्रॉब्लेम जास्त निर्माण होतो की ज्या महिला किंवा बाकीच्या उमेदवारांच्या नावात बदल आहे, फक्त बदल असेल त्यांचा बरं का. समजा एखाद्याच्या नावात बदल नाही तर त्यांना डायरेक्टली काहीच कागदपत्र लागणार नाही. परंतु ज्यांच्या नावात बदल असेल त्यांना एकतर गॅजेट घेऊन जावं लागणार आहे, विवाह प्रमाणपत्र किंवा इतर काही डॉक्युमेंट, ऍफिडेव्हिट वगैरे असेल तर ते तुम्हाला तिथं घेऊन जावं लागणार आहे. हे लक्षात घ्या,
कारण की त्याच्यावरच तुम्हाला प्रवेश जो आहे तो दिला जाणार आहे. मग एक चेकलिस्ट मी तुम्हाला देतो. सगळ्यात आधी वेळेच्या 15 मिनिटं आधी जा, प्रवेशपत्र हॉल तिकीट बॅगेत ठेवा आणि ओळखपत्र आणि नावात बदल असेल तर ते, आणि सोबतच ही जे ओळखपत्र आहे याचा एक झेरॉक्स पण ठेवा बरं का. याचा म्हणजे एक झेरॉक्स पण घेऊन जा. काय सांगतात ते तिथं झेरॉक्स आणि फोटो. काय होतं मध्ये तिथं काय मागतील काय भरोसा नाही आपला, त्याच्यामुळे झेरॉक्स आणि फोटो, पासपोर्ट साईजचा फोटो तो सोबतच ठेवा. ओके, तसं काही म्हटलेलं नाही तिथं, पण एक आपण काळजी म्हणून ठेवूया काही गोष्टी. तुमची जी OMR शीट असेल तर ती OMR शीटच्या बाबतीत काळजी घ्या. ती OMR शीट लगेच फाडायची नाही. जेव्हा पेपर होईल तेव्हा फाडून एक पार्ट तो सुपरवायझर कडे द्यायचा आणि प्रश्नपत्रिका आणि हे तुमच्या सोबत जे आहे तर ते ठेवायचं आहे. तर या गोष्टींची तुम्हाला इथं काळजी घ्यायची आहे. महा रिव्हिजन सिरीज जी आहे तर ती युट्यूबवर मोफत आहे. 2 आणि काहींना 3 तासापर्यंतचं एक चांगलं सेशन आपण घेत आहोत. म्हणून लक्षात घ्या की तुम्हाला हे सेशन जे आहे तर ते करूनच जायचे आहेत. ओके, बाकी काही तुमचे डाऊट्स असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.